हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयाबद्दल बोलणार आहे. तर TET एक्झाममध्ये मराठी विषय या विषयाचा आपण सब्जेक्ट प्लॅन प्लस त्याचा सिलेबस याच्याविषयी आपण डिस्कस करत आहे. तर पहा, TET जे 2024मध्ये आता आपली होणार आहे, तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये कसे आपण 30पैकी 30 गुण घ्यावे, ते याच्याबद्दल हे सर्व डिस्कशन आपण इथं करणार आहे. तर याच्यासाठी हा प्लॅन असेल. मराठी विषय सोपा असतो आणि मराठी विषय असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम मार्क्स कवर करू शकतो. जवळपास 30पैकी 30 मार्क येतील किंवा 30पैकी 25 मार्क तरी तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये येतील. पण तुम्ही वेल प्लॅननं जायचं आहे. हा विषय सोपा आहे म्हणून याला हलक्यातही घ्यायचं नाही आहे आपल्याला. तर आपण याचा एक प्लॅन आणि सिलेबस डिस्कस करू आणि त्याच्यानुसार तुमचे मार्क्स मिनिमम 25 तरी निश्चित येतीलच. तर पहा, याच्यासाठी आपण एक पुस्तक यूज करणार आहे. तुम्हाला पुस्तक यूज करायचं आहे. पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. मराठीसाठी पुस्तक तुम्हाला TETसाठी आपण TETबद्दल डिस्कस करत आहे. पुस्तक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे. पण हे पुस्तक यूज करायच्या आधी तुम्ही सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला PYQ करायचे आहेत. आता PYQ कुठचे करायचे? पहिली गोष्ट तर तुम्ही TETचेच PYQ करू शकता. त्याच्यानंतर MPSCमध्ये जेवढे काही एक्झाम झाले आहे त्याचेही PYQ तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मराठी विषयाची PYQ तुम्ही MPSCची एक्झाम, त्याच्यानंतर जे काही सरळ सेवा भरती असतील त्याच्यामध्ये काही विचारले असतील ते, आणि TETचे जे PYQ आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये करायचे आहेत. म्हणजे तुमचे मॅक्झिमम जो 90% डाटा आहे तो या PYQमधूनच कव्हर होऊन जातो. आणि पुस्तक एकदम बेस्ट आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही मराठीसाठी रेफर करू शकता. विषय जरी सोपा वाटत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. जर या विषयामध्ये आपल्याला समजा 30पैकी 20च्या आतमध्ये मार्क्स येत असतील तर काही अर्थच नाही मग. तर आपलं टार्गेट असलं पाहिजे 30पैकी 30 किंवा 25 प्लस तरी आपल्याला मराठी विषयामध्ये मार्क्स आले पाहिजे. मग त्याच्यासाठी प्लॅन कसा असला पाहिजे? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, मराठीला आपल्याला 30 प्रश्न विचारणार आहेत आणि गुण त्याचे राहणार आहेत 30. म्हणजे एका क्वेश्चनला 1 मार्क निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये. मग आता आपण या मार्क्सचं किंवा प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन पाहू की कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न मराठीमध्ये विचारले जातात. जर मराठी या विषयामध्ये आपल्याला पाहिलं तर आपल्याला 3 गोष्टी इथं दिसून येतात मराठी विषयामध्ये. तर पहिलं मराठीमध्ये आपल्याला करायचं आहे तो म्हणजे पॅसेज. ठीक आहे. आपण याचं डिस्ट्रीब्युशन केलं मराठी विषयाचं, त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज विचारतात. सेकंड शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्येच साहित्यिक येऊन जातील. आणि थर्ड आहे आपलं व्याकरण. तर या 3 पार्टमध्ये आपण या मराठी विषयाला डिवाईड करू. जे 30 क्वेश्चन आपल्याला येणार आहेत ते कसे आपल्याला कव्हर करायचे ते आपण याच्यामध्ये पाहत आहे. तर पहा, आताही तुम्हाला समजलं असेल मराठी विषय आपण पॅसेज, शब्दसंग्रह आणि व्याकरण याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे. सगळ्यात पहिले आपण डिस्कशन करून पॅसेजबद्दल. तर पॅसेजबद्दल डिस्कशन करायच्या वेळेस आपण लक्षात ठेवायचं की मराठी जो विषय आहे जो आपल्याला पेपरमध्ये विचारणार आहे, मराठीमध्ये पॅसेज किती येतात? तर पॅसेज आपल्याला 2 येतात. त्याची लेंथ कशी असते? तर कमी असते किंवा जास्त असते. कोणत्या कोणत्या पेपरमध्ये कमी आहे आणि कोणत्या कोणत्या पेपरमध्ये जास्त आहे. पण पॅसेज एकदम इझी असतो. ठीक आहे. तर पॅसेज कसा सोडवायचा हे उद्या आपण एक व्हिडिओ बनवूच त्याच्यावर. पण तुम्ही लक्षात घ्या, एक गद्य आणि एक पद्य असे 2 प्रकारचे पॅसेज आपल्याला विचारले जातात. तर गद्यमध्ये जवळपास 5 क्वेश्चन असतात आणि त्याचे मार्क्स 5, आणि पद्यमध्ये 4 किंवा 5 प्रश्न असतात आणि त्याचे मार्क्स 8 किंवा 10 असतात. म्हणजे जवळपास आपण पकडून गेलो तर जवळपास 10 मार्क्स 30पैकी कितीपैकी? तर 30पैकी 10 मार्क्स आपल्याला पॅसेजवरच आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 30पैकी 10 मार्क आपल्याला पॅसेजवरच आहेत मराठीमध्ये. मग आता या 30 प्रश्नापैकी जर 10 मार्क पॅसेजवर येत असतील तर तुमचं पहिलं काम आहे की तुम्हाला पॅसेज सोडवता आला पाहिजे. आणि पॅसेज कसा सोडवायचा याचा व्हिडिओ आपण उद्या टाकू. ठीक आहे. पण तुमचा फोकस असला पाहिजे की पॅसेज तुम्हाला सोडवता आले पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे पॅसेज सोडवण्याची. एक्झामच्या आधी तुम्ही काही पॅसेज सोडवले पाहिजे. त्याच्यानंतर आता या पॅसेजसाठी काय करायचं? तर PYQ पॅसेज पहा. जेवढे काही आतापर्यंत एक्झाम झाले आहे TETच्या त्याचे PYQ पॅसेज घ्यायचे, ते उतारे तुम्हाला सोडवायचे आहेत. किंवा काही आणखी संभाव्य उतारे तुम्हाला भेटत असतील तर ते उतारे तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. जे 30 मार्काचं आपण डिस्ट्रीब्युशन पाहत आहे त्याच्यामधले 10 मार्क आपल्याला फक्त मराठीमध्ये पॅसेजवर येणार आहेत. आता उरले 20 मार्क. आता हे 20 मार्क कसे? तर पहा, त्याच्यामधला एक पॉईंट नेक्स्ट आपल्यासमोर येतो. उतारे झाल्यानंतर शब्दसंग्रह. मराठीमध्ये उतारे झाल्यानंतर आता 20 मार्क आपल्याजवळ उरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये शब्दसंग्रहामध्ये पहा, याच्यावर जवळपास जे क्वेश्चन येतील ते 10 क्वेश्चन राहतील शब्दसंग्रहावर. ठीक आहे. हे कमी जास्त होऊ शकतात, व्हॅरी होऊ शकते. परंतु शब्दसंग्रहावर आपण ॲटलिस्ट कमी धरून चालू 10. याच्यामध्ये साहित्यिक पण आले. साहित्यिक आणि शब्दसंग्रह असं धरून आपण 10 मार्क समजत आहे.
आणि शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करू. तर शब्दसंग्रहामध्ये पहा तुम्हाला समूहदर्शक शब्द करायचे आहेत, ठीक आहे. ध्वनीदर्शक शब्द करायचे आहेत. एका शब्दाबद्दल शब्दसमूह करायचा आहे. मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ करायचे आहेत. हे तुम्ही पहिले करा, ठीक आहे. पॅसेजची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचं काम हेच असलं पाहिजे की तुम्हाला हे करायचं आहे. समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, एका शब्दाबद्दल शब्दसमूह आणि मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटवर आपण जात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला करायचे आहेत वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द. हे सगळं तुमचं शब्दसमूहाबद्दल येणार आहे. त्याच्यानंतर पहा या शब्दसंग्रहामध्येच आपण एक पॉईंट ॲड केला ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात TETमध्ये, तो म्हणजे साहित्यिक विषय, ठीक आहे. साहित्य विषय काही असतात त्याच्यामध्ये पहा साहित्यिक व त्यांची टोपणनावे तुम्हाला करायची आहेत. काव्यग्रंथ व कवी तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर महानुभाव पंथी यांचे ग्रंथ तुम्हाला करायचे आहेत. मराठीतील 5 संत कवी तुम्हाला करायचे आहेत. मराठीतील पंडित कवी तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर मराठीतील शाहीर, आधुनिक कवी, त्यानंतर मराठीतील काही विशेष असलं ते, त्यानंतर संत व त्यांची मूळ गावे याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. वचनगीत किंवा संत कवी, वर्ष व महोत्सव, आणि त्याच्यानंतर साहित्य व त्यांचे साहित्यकार, साहित्य अकादमीचे विजेते याच्यावरही मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेला. त्याच्यानंतर रस नावाचा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. पारिभाषिक शब्द तुम्हाला करायचे आहेत आणि शब्दातील विविध अर्थछटा तुम्हाला करायच्या आहेत. आता तुम्हाला वाटत जरी असेल की खूप मोठं आहे तर हे सगळंच केलं नव्हते का, तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा असा विषय आहे जो आपल्याला वाटतो इझी मराठी, पण आपण हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे जर केले नाही तर आपल्याला मराठीमध्ये ते 30 पैकी अंडर 20 अशी कंडिशन होईल. मग अशी कंडिशन नाही झाली पाहिजे, 30 पैकी 30 आले पाहिजे. म्हणून तुम्ही मराठीवर फोकस करा, ठीक आहे. मराठीनंतर इंग्लिश जी आपली सेकंड लँग्वेज आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. त्याच्यानंतर पहा व्याकरण. आता थर्ड पॉईंट येते याच्यामध्ये व्याकरण. व्याकरणामध्ये कोणकोणते घटक आपल्याला करायचे आहेत त्याच्यामध्ये पहा मराठी भाषेचा उगम व व्याकरण, त्याच्यानंतर संधी, शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आपल्याला माहीत आहे. आता त्याच्यामधली सगळ्यात पहिली जात तुम्हाला करायचं आहे नाम. नामामध्ये नामाचा वचन विचार, नामाचा लिंग विचार. वचन विचार आणि लिंग विचार याच्यावर दरवर्षी म्हणजे प्रत्येक वेळेस जी TETची एक्झाम झाली त्याही वेळेस प्रश्न आहे. तर असे टॉपिक म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की PYQ पहिले करायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही PYQ करता तुम्हाला इम्पॉर्टन्स समजते की कोणतं टॉपिक मी पहिले करू. तर वचन विचार, त्यानंतर नामाचा लिंग विचार, विभक्ती व कारकार्थ आणि सामान्य रूप आणि उपपदार्थ ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत. त्यानंतर शब्दांच्या जातीमधली दुसरी जात तुम्हाला सर्वनाम करायचं आहे, तुम्हाला विशेषण करायचं आहे, तुम्हाला क्रियापद करायचं आहे. आणि हे टॉपिक काही एवढे मोठे नाहीत, एक वेळ समजून गेलं मराठी व्याकरण की इझिली समजून जाते. त्यानंतर क्रियापद करायचं आहे, क्रियापदाचे काळ व अर्थ, त्याच्यानंतर प्रयोग, क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययावरही मागच्या TET एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता, ठीक आहे. आता त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामध्ये समास, वाक्यरूपांतर, अलंकार, वृत्तांवरही प्रश्न आलेला आहे. तर बा वृत्ते, शब्दसिद्धी, वाक्यपृथक्करण, सिद्ध व साधित शब्द, त्यानंतर शब्दांच्या शक्ती आणि विरामचिन्हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरही प्रत्येक TET एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. शुद्ध लेखन, शुद्ध व अशुद्ध शब्द यांच्यावरही प्रश्न आहे. तर पहा आता ही आपली स्ट्रॅटेजी होती की तुम्हाला काय करायचं काय नाही. आपण काय केलं होतं, मराठी हा विषय आहे, मराठी विषयाला आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला पार्ट केला होता की तुम्हाला पॅसेज करायचे आहेत. पॅसेज आपल्याला जवळपास 10 मार्क्ससाठी आपण पाहिले होते आणि 2 पॅसेज आपल्याला येतात. त्याच्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की तुम्हाला शब्दसंग्रह करायचा आहे. शब्दसंग्रहानंतर तुम्हाला याच्यामध्ये साहित्यिक येतात ते करायचे आहेत आणि मग तुम्हाला व्याकरण करायचं आहे. आता व्याकरणमध्ये असे टॉपिक तुम्ही चूज करा की ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न आलेला आहे. जसं आपण बोललो की शुद्ध लेखन दरवर्षी येते, नामाचा लिंग विचार दरवर्षी प्रश्न येते, नामाचा वचन विचार त्याच्यावर प्रश्न येते. तर असे टॉपिक तुम्ही घ्या. मराठी विषय जरी तुम्हाला सोपा वाटत असेल तरी तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. नाहीतर मराठीमध्ये जर आपल्याला आपलं टार्गेट ठेवायचं आहे की 30 पैकी आपल्याला जवळपास 30 मार्क्स आले पाहिजे आणि या विषयामध्ये येतात पण तुम्ही जर प्रॉपरमध्ये केलं तर, ठीक आहे. आता ही आपली स्ट्रॅटेजी होती. आता तुम्ही तुमची मेक युअर ओन स्ट्रॅटेजी अँड डू युअर बेस्ट. आता ही जर स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडत असेल तर ठीक, नाहीतर तुम्ही तुमची बनवा आणि तुमचं बेस्ट देऊन तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स कव्हर होतील असं तुम्हाला करायचं आहे.
आणि ऑल द बेस्ट फॉर TET एक्झाम 2024. याच्यानंतर आपण इंग्लिश विषयाची अशी स्ट्रॅटेजी घेऊन येऊ. परंतु उद्या आपण काय करू, या मराठी विषयाचं कव्हर होण्यासाठी मी तुम्हाला पॅसेज कशाप्रकारे सोडवतात याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड करू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.